नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, उत्पादन शुल्क भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जीके तसेच काही ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओचा PDF जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन या व्हिडिओचा तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्व उत्तरे चांगली लक्षात राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर मित्रांनो, भारत देशातील पहिले पूर्णतः डिजिटल बँकिंग राज्य जे बनलेले आहे ते केरळ हे राज्य बनलेले आहे। पर्याय क्रमांक बी, केरळ या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, मंदिरातील विधींसाठी रोबोटिक हत्ती वापरणारे पहिले राज्य देखील केरळ हेच बनलेले आहे। काय? मंदिरातील विधी जे काय असतात त्याच्यासाठी रोबोटिक हत्ती वापरणारे पहिले राज्य केरळ हेच बनलेले आहे। सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्र उपलब्ध करून देणारा जिल्हा वायनाड भारत देशातील पहिला जिल्हा कोणता? सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्र प्राप्त किंवा उपलब्ध करून देणारा वायनाड हा जिल्हा केरळ याच राज्यातला आहे, जो भारतातील पहिला जिल्हा आहे। लक्षात आलं? त्यानंतर बघा, महत्त्वाचं, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोल्लम हा देखील केरळ याच राज्यामध्ये आहे। लक्षात आलेलं आहे? त्यानंतर देशातील पहिली वॉटर मेट्रो कोचीन या ठिकाणी सुरू झालेली, ती देखील केरळमध्येच आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, एर्नाकुलम हा भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा आहे। एर्नाकुलम हा देखील केरळमध्येच आहे, लक्षात आलेलं आहे। आपलं मूळ उत्तर बघा, केरळ हे संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य भारतातील पहिलं, लक्षात आलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर मित्रांनो बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये आपला भारत हा 85व्या स्थानी आहे। पर्याय क्रमांक डी 85 आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, पहिल्या स्थानी बघा जपान हा देश आहे आणि दुसऱ्या स्थानी सिंगापूर व दक्षिण कोरिया, लक्षात आलेलं आहे। पहिला जपान, दुसऱ्या सिंगापूर व दक्षिण कोरिया, भारत 85व्या स्थानी आहे। मित्रांनो, आता बघा या ठिकाणी या ठिकाणी 111 याचा विचार केला आपण तर बघा, जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा 111वा क्रमांक लागतो। कशात? जागतिक भूक निर्देशांक, लक्षात आलेलं आहे। तर विचार केला आपण जर बघा, आनंद, जागतिक आनंद निर्देशांकामध्ये भारताचा 126वा क्रमांक लागतो। जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारताचा 13वा क्रमांक लागतो आणि आपलं मूळ उत्तर आहे 85, जो हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 त्याचा भारताचा कितवा क्रमांक आहे? 85, मूळ उत्तर आपलं लक्षात आलेलं आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, सुकोई फायटर जेट चालवणारी भारताची पहिली महिला कोण? तर मित्रांनो, सुकोई फायटर जेट चालवणारी भारताची पहिली महिला कोण बनलेली आहे? अवनी चतुर्वेदी। पर्याय क्रमांक सी, अवनी चतुर्वेदी, लक्षात असू द्या। आपण शेवटी जी रिव्हिजन घेणार आहोत ती नक्की पहा, जेणेकरून ही उत्तर तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसतील। तर सुकोई फायटर जेट चालवणारी भारताची पहिली महिला आहे अवनी चतुर्वेदी। तर मित्रांनो, पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला अपूर्वा अलाटकर। काय? पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला अपूर्वा अलाटकर। त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला सुरेखा यादव, वंदे भारत चालवणारी पहिली महिला। त्यानंतर बघा, राफेल जेट चालवणारी पहिली महिला शिवांगी सिंग, राफेल जेट, आणि हे कोणतं आहे? तर सुकोई फायटर जेट, आणि राफेल जेट विचारलं तर शिवांगी सिंग, लक्षात आलं। अवनी चतुर्वेदी आपलं मूळ उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या देशाच्या शालेय शिक्षणात पंजाबी भाषा शिकवली जाणार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर असेल बघा, पर्याय क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया या देशाच्या शालेय शिक्षणामध्ये पंजाबी भाषा शिकवली जाणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बघा, या ठिकाणी मित्रांनो ऑप्शनमध्ये उत्तर देण्यात आलेलं नाही, तर बघा राजस्थान हे राज्य आहे, ते राजस्थान या ठिकाणी आपण देऊया। राजस्थान हे उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं, राजस्थान।
लक्षात असू द्या, अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य हे राजस्थान बनलेले आहे. राजस्थान हे उत्तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आणखी एक प्रश्न विचारला जाईल, आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे राज्य देखील राजस्थान आहे. काय? आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान. अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य पण राजस्थान. क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन खालीलपैकी कोठे तयार होत आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी तयार होत आहे. पुणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, साधारणतः किंवा सुमारे 33 मीटर खोल हे मेट्रो स्टेशन असणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिली मेट्रो कोणत्या ठिकाणी धावली? भारतात कोलकाता या ठिकाणी धावली. लक्षात आलं. त्यानंतर भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो जी धावते हुगळी नदी खालून ती कोलकाता या ठिकाणीच धावते. लक्षात आलं. मुंबईमध्ये महाराष्ट्रातील पहिली मेट्रो धावलेली आहे. कुठली? महाराष्ट्रातील पहिली मुंबईत धावली, दुसरी नागपूर, तिसरी पुणे. लक्षात आलं. कोचीन या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर मेट्रो. तर मित्रांनो, अंडर वॉटर मेट्रो आणि वॉटर मेट्रोमध्ये खूप फरक आहे. तर मित्रांनो, ही वॉटर जी मेट्रो आहे ती जहाज आहे, जहाज प्रकारे जी चालणार आहे, पाण्यावर चालणार आहे. वॉटर मेट्रो जहाज प्रकार असणार आहे. आणि अंडर वॉटर मेट्रो आहे जी ती मेट्रो रेल्वे पाण्याखालून जाणार आहे. लक्षात आलेलं आहे. आपलं मूळ उत्तर काय आहे? तर जे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन पुणे येथे तयार होणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 14वा राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येईल? तर मित्रांनो, दरवर्षी भारतामध्ये 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. 25 जानेवारीला. का? तर या तारखेला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. 25 जानेवारी 1950ला आपल्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची. कधी? 25 जानेवारी 1950. कलम 324 अन्वये. लक्षात आलं. हा देखील प्रश्न विचारला जातोय. तर मित्रांनो, गेल्या वर्षी 13वा साजरा करण्यात आला होता मतदार दिन. त्याची थीम काय होती? नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर अशी त्याची थीम होती. आता 14वा यावर्षी साजरा करण्यात येईल. कधी? 25 जानेवारीला. लक्षात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनीचा किताब पटकावला? कोणी पटकावला मित्रांनो? नताशा पेरियानयागम. नताशा पेरियानयागम ही मूळ भारतीय वंशाची अमेरिकन आहे. अमेरिकेत राहणारी भारतीय वंशाची मुलगी ही नताशा पेरियानयागम हिने जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनीचा किताब पटकावलेला आहे. लक्षात आलं. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील नदी व धरणाबाबत चुकीचा पर्याय निवडा. आपल्याला नदी व धरणाबाबतीत चुकीचा पर्याय निवडायचा आहे. प्रवरा, माणिकडोह, भोगावती, राधानगरी, वैतरणा, मोडक सागर, भीमा, उजनी. कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा, पहिली जोडी जी आहे ती चुकीची जोडी आहे. प्रवरा, माणिकडोह. तर मित्रांनो बघा, माणिकडोह हे जर धरण आपण पाहिले तर बघा ते कुकडी या नदीवर आहे. कुकडी, पुणे या जिल्ह्यामध्ये कुकडी नदीवर माणिकडोह धरण आहे. लक्षात आलं. प्रवरा नदीवर जे धरण आहे ते भंडारदरा हे धरण आहे. त्यालाच विल्सन बंधारा देखील म्हटले जाते. ओके, तर ही जोडी चुकीची आहे. आता भोगावती कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी हा जो धरण आहे, राधानगरी धरण भोगावती नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यात. उजनी धरण भीमा नदीवर आहे सोलापूर जिल्ह्यात. वैतरणा नदीवर मोडक सागर धरण आहे ठाणे जिल्ह्यात. आपली जोडी चुकीची कोणती आहे? प्रवरा, माणिकडोह. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणास सर्क्युलेटर असे म्हटले जाते? मित्रांनो, कोणास म्हटले जाते? बघा, विल्यम हार्वे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हटले जाते. का म्हटले जाते? तर मित्रांनो, त्यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला म्हणून. सर्क्युलेशनचा जो शोध लावलेला आहे तो शोध लावल्यामुळे त्यांना सर्क्युलेटर असे म्हटले जाते. मित्रांनो, रक्ताभिसरणाच्या जे काही प्रकार आहेत ते किती प्रकार पडतात? बघा, 2 प्रकार पडतात. खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था. मानवामध्ये जी असते ती बघा बंद रक्ताभिसरण संस्था असते. लक्षात आलं. मित्रांनो, कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे. रॉबर्ट हुक यांनी कोणता शोध लावलाय? कमेंट करून सांगा.
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोणी गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य या शब्दात केले होते? कोणी केले होते? लॉर्ड माउंटबॅटन याने गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य या शब्दामध्ये केलेले आहे. लॉर्ड माउंटबॅटन, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य आहे? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य आहे बघा, अमर्याद महाराष्ट्र. पर्याय क्रमांक सी, अमर्याद महाराष्ट्र हे आपलं महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर कोणते मित्रांनो? 33% आरक्षण देणारं देशातील पहिलं राज्य आहे बघा, महाराष्ट्र. पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे 33% देणारं राज्य आहे आरक्षण. जर 50% आरक्षण देणारं पहिलं राज्य विचारलं तर केरळ हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारं देशातील पहिलं राज्य आहे. लक्षात आलं? 33% आरक्षण देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 1923 साली हिंदुत्व व हिंदू कोण हा ग्रंथ लिहून कोणी राष्ट्रवाद व्यक्त केला? 1923 साली हिंदुत्व व हिंदू कोण हा ग्रंथ लिहून कोणी राष्ट्रवाद व्यक्त केला? तर कोणी व्यक्त केलेला आहे? वि.दा. सावरकर यांनी व्यक्त केलेला आहे. पर्याय क्रमांक डी, वि.दा. सावरकर हे योग्य उत्तर असणार आहे. कधी? 1923ला. मित्रांनो, याच ग्रंथाच्या प्रेरणेने 1925ला RSSची स्थापना झालेली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. कोणी केली? तर बघा, केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSची स्थापना केली. कोणत्या ग्रंथाच्या प्रेरणेने विचारलं तर हिंदुत्व व हिंदू कोण या ग्रंथाच्या प्रेरणेने. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील माथेरान हे आहे. पर्याय क्रमांक ए, माथेरान या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. लक्षात आलं? तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणी, महाबळेश्वर, सातारा, खंडाळा, पुणे या ठिकाणचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालील कोणता किल्ला झाशीची राणी लक्ष्मीबाईचे निवासस्थान होते? तर मित्रांनो, पारोळा हा जो किल्ला आहे तो झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे निवासस्थान होते. झाशीची राणी लक्ष्मीबाईचे मूळ नाव काय होते? मणिकर्णिका तांबे असं त्यांचं आडनाव होतं लग्नाआधीचं. लक्षात आलं? पारोळा हा किल्ला आहे जो त्यांचं निवासस्थान होतं. तर मित्रांनो, आता आपण झटापट या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, जेणेकरून तुम्हाला उत्तरं एकदम फिट लक्षात राहतील. तर मित्रांनो, मी प्रश्न वाचला की तुमच्या मनामध्ये लगेच त्याचं उत्तर गेस करून ठेवा. प्रत्येक प्रश्नाला असंच करा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये उत्तरं फिट बसतील. बघा, प्रश्न वाचतो, उत्तरं गेस करा. देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले? तर बघा, केरळ. केरळ हे देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर बघा, 85व्या स्थानी आहे. पर्याय क्रमांक डी, 85व्या स्थानी आहे. त्यानंतर बघा, सुखोई फायटर जेट चालवणारी भारताची पहिली महिला कोण? तर बघा, अवनी चतुर्वेदी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या देशाच्या शालेय शिक्षणात पंजाबी भाषा शिकवली जाणार आहे? उत्तर आहे बघा, ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, इथे आपण ऑप्शन दिलेलं नाही, तुम्हाला माहीत असेल उत्तर काय. अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन खालीलपैकी कोठे तयार होणार आहे? योग्य उत्तर आहे बघा, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 14वा राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येईल? योग्य उत्तर आहे बघा, 25 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनीचा किताब पटकावला? योग्य उत्तर आहे बघा, नताशा पेरियानयागम. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नदी व धरणाबाबत चुकीचा पर्याय निवडा. योग्य उत्तर आहे बघा, प्रवरा माणिकडोह.
त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास सर्क्युलेटर असे म्हटले जाते? योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणी गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य या शब्दात केले होते? योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य आहे? योग्य उत्तर आहे अमर्याद महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1923 साली हिंदुत्व व हिंदू कोण हा ग्रंथ लिहून कोणी राष्ट्रवाद व्यक्त केला? योग्य उत्तर आहे वि. दा. सावरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते? योग्य उत्तर आहे माथेरान. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील कोणता किल्ला झाशीची राणी लक्ष्मीबाईचे निवासस्थान होते? योग्य उत्तर आहे पारोळा. तर मित्रांनो, आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कधीच विसरणार नाही, कारण आपण 2-3 वेळा हे तुमच्या डोक्यामध्ये फिट बसवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद. व्हिडिओचा PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. त्यामध्ये मित्रांनो, जो काय आपला एक प्रश्न राहिलेला आहे ऑप्शन, त्या ठिकाणी आपण राजस्थान दिलेला नाही. बघा, या ठिकाणी आपण राजस्थान ऑप्शन दिलेलं नाही, तर PDF मध्ये ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ते करेक्शन तुम्ही करून घ्यायचं आहे. राजस्थान आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपण लिहून ठेवतो राजस्थान.